सलग 3 दिवस चोरीच्या घटनांनी घनसावंगी हादरले. व्यापारी आक्रमक, बाजार बंदचा इशारा. घनसावंगी शहरात गेल्या 3 दिवसापासून सलग घडत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चिंता व्यक्त केली जात आहे. अवघ्या 3 दिवसात 4 ते 5 दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने व्यापाऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर घनसावंगी व्यापारी महासंघाच्या वतीने गुरुवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मागणीची दखल न घेतल्यास संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. घनसावंगी शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. रात्रीच्या वेळी दुकाने लक्ष्य करून अज्ञात चोरटे शटर उचकटून किंवा कुलूप तोडून आत प्रवेश करत असून रोख रक्कम, मौल्यवान साहित्य व इतर वस्तूंवर हात साफ करत आहेत. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी रात्री दुकाने बंद करून घरी गेल्यानंतर सकाळी दुकानांचे कुलूप तुटलेले आणि आतील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे चित्र पाहावे लागले. व्यापारी महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले की शहरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी तसेच नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः 8 जुलैच्या रात्री पुन्हा 4 ते 5 दुकाने फोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरील विश्वास डळमळीत झालाय. रात्रीची पोलीस गस्त अपुरी पडत असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून प्रमुख व्यापारी भागात नियमित गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून संशयितांची कसून चौकशी करावी, रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी आणि चोरीच्या घटनांना तातडीने छडा लावून आरोपींना अटक करावी अशी मागणीही व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यावेळी व्यापारी महासंघाने पोलीस प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण घनसावंगी शहरातील बाजारपेठ 1 दिवस बंद ठेवून पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. या निवेदनावर शहरातील अनेक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ते पोलीस निरीक्षकांकडे सादर केले. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने प्रभावी कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करावे आणि शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे अशी एकमुखी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे घनसावंगीकरांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन या घटनांना कितपत वेगाने छडा लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले. एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र. संतोष तडपे, घनसावंगी. घनसावंगी शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीनं आज माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना भेट देऊन आम्ही आमच्या मागील 3 दिवसापासून घनसावंगी शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या आस्थापनावर बिनदिक्कतपणे चोऱ्या होत आहेत आणि त्यामुळं एक प्रकारे व्यापाऱ्यामध्ये घबराट निर्माण झालेली आहे. पोलीस प्रशासनाचा चोरावर वचक नाही की काय, का पोलीस प्रशासनच चोराशी सामील झालेले आहे का अशी शंका आणि नागरिकात व्यक्त होत आहे की इतक्या बिनदिक्कतपणे चोऱ्या करत आहेत. आज जवळपास 3 ते 4 आस्थापनामध्ये चोरी झालेली आहे आणि चोरांचा तपास तर लागतच नाही, परंतु पेट्रोलिंगच्या गाड्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढण्याची मागणी आम्ही साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून करतो. त्याचबरोबर किमान 1-2 चोरांचा तरी शोध लागला, चोरांचा तरी शोध लागला, चोरीचा तपास पूर्ण झाला, चोर सापडले तर उर्वरित चोरावर नक्कीच त्याचा परिणाम होऊन चोरांचं धाडस पुढे होणार नाही. त्यामुळं पोलीस प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघावं. आज हे चोर 4-5 हजार 5-10 हजार दुकानातली कॅश घरी घेऊन जात असले तर उद्या एखाद्या घरात जाऊन तिथं चोरी करून जीवितहानी झाली तर याला उद्या पोलीस प्रशासन जबाबदार धरायचं का, असा सुद्धा सवाल आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीने करत आहोत. म्हणून व्यापाऱ्यात नाराजी आहे. सातत्यानं चोरी होत असून देखील चोरावर का प्रशासनाचा वचक नाही, म्हणून व्यापाऱ्याच्या वतीनं आम्ही आज तर फक्त निवेदन दिले. जर या झालेल्या चोरीचा तपास पूर्ण झाला नाही आणि चोराला पकडलं गेलं नाही तर 1 दिवसीय बंद ठेवून आम्ही व्यापारी सर्वजण या घटनेचा निषेध करू आणि पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करू की आपण या चोऱ्या पकडण्यात असमर्थ आहात, म्हणजे त्यासाठी तुम्ही असमर्थ आहात. म्हणून पुन्हा एकदा व्यापाऱ्यांच्या वतीनं आम्ही पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आपण झालेल्या चोरीला, या संपूर्ण चोऱ्यांना गांभीर्यानं घ्यावं, चोरीचा शोध घ्यावा
आणि व्यापाऱ्यामधील भीतीचं वातावरण दूर करण्याचं काम पोलीस प्रशासन सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे आपण करावं अशी आमच्या व्यापाऱ्यांच्या वतीने आपणास विनंती आहे. थांबतो.